बौद्ध समाज बांधवांचं पवित्र स्थळ बिहार राज्यातील महाबोधी महाविहारच्या मुक्तीसाठी बिहार इथं मोठं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला विदेशातनं पण मोठा पाठिंबा मिळतोय। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये आंदोलन मोर्चे करण्यात येत आहेत। या आंदोलनाच्या समर्थनार्थ भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाज बांधवांनी विराट मोर्चा काढत एक दिवसीय धरणं आंदोलन केलं। बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं, या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं बौद्ध समाज बांधव उपस्थित होते। ऐसा ना आज इथे मोठ्या प्रमाणात जो अनुयायी आहे त्यांनी मोर्चा काढला आहे आणि बुद्धगया हा मुक्त करा अशी त्यांची मागणी आहे। नेमका विषय काय आहे? महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी बौद्धांचं तीर्थस्थान म्हणजे मुख्य स्थान आहे आणि हे या ठिकाणी पुरोहित जे हिंदू पुरोहित किंवा ब्राह्मण पुरोहित आहेत त्यांच्या ताब्यामध्ये तो आहे आणि आज घडीला त्या ठिकाणी जे बौद्धाचं स्थळ आहे त्या ठिकाणी हिंदू रिवाजानुसार किंवा ब्राह्मण रीतिरिवाजानुसार त्या ठिकाणी पूजा अर्चना त्यांनी सुरू केलेली आहे आणि या अशा प्रकारे बौद्ध विहाराचं विकृतीकरणसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। त्या अनुषंगाने हा बौद्ध विहार महाबोधी बौद्ध विहार यासाठी यापूर्वीसुद्धा नागरिक धम्मपालच्या नेतृत्वाखाली मुक्ती आंदोलन बौद्ध विहार महाबोधी मुक्त विहार मुक्ती आंदोलन सुद्धा केलेलं आहे आणि सरकारच्या तीव्र निषेध करतात। त्यांची मागणी आहे की बौद्ध गयातील जो बुद्ध स्तूप आहे तो मुक्त करावा आणि बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा। कसं आहे सर की 1949च्या ॲक्टनुसार त्या ठिकाणी बौद्धांचं सम्राट अशोकाच्या काळापासून जे बौद्ध स्तूप होतं बौद्ध महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी आज या ठिकाणी 5 लोकांची समिती व्हायच्या पेक्षा 9 लोक आहेत, त्यामध्ये 5 हिंदूवादी म्हणजे पुरोहित ब्राह्मण आहेत आणि 4 बौद्ध भंतेजी आहेत आणि एक जिल्हाधिकारी आहे। परंतु हा जो जसं मस्जिद असते त्या ठिकाणी मौलाना असते ते मौलानाच्या अधीन असते आणि ज्या ठिकाणी ख्रिश्चन असते त्या मिशनरीमध्ये ख्रिश्चनाच्या अधीन असते। हिंदूची मंदिरे पुरोहिताच्या ताब्यात असतात। त्याचप्रमाणे बौद्ध विहार महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात असावा ह्या मागणीसाठी आज आम्ही भंडारा जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ। ते निवेदन राष्ट्रपती मार्फत प्रधानमंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवून तो महाबोधी विहार बौद्धाच्या ताब्यात देतील यासाठी आजच्या या मोर्चाचे आयोजन केलेले आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना सुद्धा सरकारकडनं कुठल्या प्रकारची हालचाल होताना दिसत नाही। सरकार याविषयी गांभीर नाही असं तुम्हाला म्हणता येईल? सरकार गांभीर आहे यासाठी नाही आहे की त्यांना आज या केंद्रामध्ये जी सरकार आहे ते त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, परंतु आमच्या देशामध्ये बौद्धकालीन जे आहेत ते विहार ती बौद्धाच्याच अधीनस्थ असायला पाहिजे होतं, परंतु मनोवादी मानसिकतेची ग्रासलेले सरकार आहेत, बिहारची सरकार असो किंवा केंद्राची सरकार असो, म्हणून ते त्या बौद्ध विहारामध्ये महाबोधी विहारामध्ये ते कब्जा करू इच्छित आहे। त्या कब्जातून आम्हाला मुक्तता हवी आणि तो महाबोधी विहार भंतेजीच्या स्वाधीन करण्यात यावा, त्यांना हस्तांतरित करण्यात यावं एवढीच मागणी आजच्या या मोर्चाच्या संबंधाने आपल्यास मी सांगू इच्छितो। NTV न्यूज मराठी भंडारा।